नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गावाकडच्या पद्धतीने कमीत कमी मसाल्यांपासून अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मटकीची उसळ बनवणार आहोत. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर त्यासाठी आधी मी लसणाच्या काही पाकळ्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट या ठिकाणी घालून घेतलेली आहे आणि हिला व्यवस्थित आपण ठेचून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा, ठेचल्यानंतर लसणाच्या पाकळ्या ज्या होत्या त्या बऱ्यापैकी बारीक झालेल्या आहेत. आता आपण त्यांना काढून घेणार आहोत बाजूला. आणि या ठिकाणी बघा, मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात. या ठिकाणी मी शेंगदाणे न भाजलेले नाही आहेत, कच्चेच घेतलेले आहेत. आणि आता या ठिकाणी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे. त्यानंतर मी याच्यात जिरं घातलेलं आहे. जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडलेलं आहे. नंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि याला परतवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण लसणामध्ये मसाले वगैरे घालून त्याला कांडून घेतलं होतं, बारीक ठेचून घेतलं होतं. त्याला या ठिकाणी 1 चमचा भरून मी वापरलेला आहे आणि त्याला व्यवस्थित कांद्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा घालणार आहोत. तो सुद्धा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित शिजल्यानंतर आपण यामध्ये मोड आलेली मटकी घालणार आहोत. या ठिकाणी बघू शकतात, मटकीला व्यवस्थित मोठे असे मोड आलेले आहेत आणि याला याच्यात व्यवस्थित मिक्स करणार आहोत. आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. आता हे पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार घालू शकतात, कमी जास्त करू शकतात. आता गरम पाणी घातल्यानंतर याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. हे साधारणतः मी 3 ते 4 चमचे घातलेले आहेत आणि आता यावरती मी झाकण ठेवत आहे आणि आपण ह्या भाजीला व्यवस्थित शिजू देणार आहोत. भाजीला व्यवस्थित एक उकळ आल्यानंतर आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजीला झाकून ठेवायचं आहे. आता बघा, भाजीला व्यवस्थित उकळ आलेली आहे. आता आणि बघा, भाजीचा जो सुगंध आहे तो पूर्ण स्वयंपाकघरात दरवळत आहे आणि खूपच टेस्टी अशी आपली ही भाजी बनलेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायची आहे आणि याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून आपण भाजीला व्यवस्थित शिजू देणार आहोत. आणि बस, आता आपण हिला सर्व करायचं आहे आणि आता हिचा आस्वाद घ्यायचा आहे. तर मैत्रिणींना, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटकीची भाजी बनवून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा.